पुढची महत्त्वाची बातमी बघूया। अंधेरी सबवे भागामध्ये सुद्धा पाणीच पाणी बघायला मिळते आणि परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलेलं आहे। सबवे परिसरातली वाहतूक आता पूर्णपणे बंद झाली आहे आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बघायला मिळतोय। दरम्यान नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं सध्या बघायला मिळते। आपण सकाळी बघितलं होतं, पाणी साचायला सुरुवात झाली होती, मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं बघायला मिळतंय। पोलीस सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, कारण अनेक लोक या ठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न करत आहेत, वाहतुकीचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे इकडनं कुणी जाऊ नये, अपघात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आणि कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळतोय। दरम्यान नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। मिठी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। भरतीला सुरुवात झाल्यामुळे मुंबईतील मुख्य नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नदीचे आपत्कालीन दरवाजे आता बंद करण्यात आलेत आणि भरती सुरू झालेली आहे, तर सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर मिठी नदीचे आपत्कालीन दरवाजे आता बंद झालेले आहेत, त्यामुळे पाण्याची पातळी एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला बघायला मिळते। विस्तीर्णासह नदीचं आपल्याला हे रूप बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढलेली आहे। मागच्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसानंतर नदीची पातळी वाढलेली आहे। एकीकडे भरती आणि मुसळधार कोसळणारा पाऊस यामुळे पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली दिसते। आपत्कालीन दरवाजे सध्या बंद करण्यात आले आणि आता भरती सुरू झाली आहे, त्यामुळे पाऊस असा सुरू राहिला तर आणखीन परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। तर सखल भागात सुद्धा पाणी साचल्यामुळे नागरिकांना हा सगळा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नदीजवळ न जाण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। आता बातमी माटुंग्यातून आहे। माटुंग्यामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात झालेली आणि माटुंग्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतुकीच्या वेळेला मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक करणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे ज्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय। तर इकडे दहिसर टोल नाक्यावर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। महामार्गावरती टोल नाक्याजवळील पुलाखाली आता पाणी साचते आणि त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। तर केतकीपाडा आणि धारखडी या बाजूने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। इकडे डोंबिवली सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावरती पाणी साचले आणि पावसाच्या पाण्यातूनच मार्ग काढताना नोकरदार वर्गाला तारेवरची कसरत करावी लागते। एकीकडे ऑफिसमध्ये वेळेत पोहोचायचं आहे आणि या सकाळच्याच वेळेला मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे या नोकरदार वर्गाला सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते। मी आता डोंबिवली स्टेशनच्या बाहेर आहे। बघू शकता किती मोठ्या प्रमाणात जे आहे इथे पाणी साचलेलं आहे। अख्खा जो स्टेशन रोड आहे हा प्रचंड तुडुंब भरलेला दिसतो आहे। सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाऊस पडतोय। याच पावसामुळे स्टेशन बाहेर पाणी साचलंय। दरवर्षी या ठिकाणी पाणी साचत असतं, मात्र महापालिका प्रशासन हे कुठेही लक्ष देताना दिसत नाही आहे। आपण बघू शकता की समोर जी गाडी आहे, स्कूटर आहे, ही अर्ध्यापेक्षा जास्त वर डुबलेली आहे। बघा मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे यात साचलेलं आहे। डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेरचा हा रस्ता आहे। या रस्त्यावर गुडघा एवढं पाणी साचलेलं आहे। सकाळपासून कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। असाच जर पाऊस पडला तर सखल भागात सुद्धा हे पाणी साचत राहील। प्रशासनाने अलर्ट केलेला आहे, कोणी बाहेर पडू नये, कामाशी आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। आपण बघू शकता हे ड्रेनेज मधनं पाणी कसं बाहेर येतंय। ड्रेनेज सिस्टम सुद्धा ही कोलमडलेली दिसते। प्रदीप बनगे, डोंबिवली। संततधार सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी आता दुथडी भरून वाहू लागलेली आहे। रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे रात्रीपासून या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या केंद्रीय जलमापक विभागाकडून नदीची पाणी पातळी मोजण्याचं काम सुरू आहे। हा पाऊस दिवसभर आणखीन जोर पकडणार असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। उल्हास नदीची आपण सगळी दृश्य बघतोय आणि यावेळेला नदीची पाणी पातळी मोजली जाते। गेल्या 24 तासांपासून अंबरनाथ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर जास्त होता। आता देखील पाऊस जोरदार बरसायला सुरुवात झालेली आहे। अनेक रस्ते जे आहेत अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील
त्यावर आता पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे, ज्या उल्हास नदीला पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी असतं, त्या ठिकाणी सध्या आहोत। तिची परिस्थिती काय आहे ती देखील आपण पाहणार आहोत। ही उल्हास नदी आहे जी बदलापूर शहरातून वाहते आणि या उल्हास नदीला आता सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पाण्याची पातळी उल्हास नदीची जी आहे ती वाढताना दिसते, कारण गेल्या 24 तासामध्ये अंबरनाथ, बदलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसाचा जोर अजूनही सुरू आहे, संततधार पावसाची सुरू आहे। लोकल सेवेवर देखील याचा काहीसा परिणाम झालेला दिसून येतोय, कारण मुंबईमध्ये अजून आजही दुसऱ्या दिवशी सलग पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर नदी नाले जे आहेत ते देखील दुथडी भरून वाहत आहेत। उल्हास नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रायगड तालुक्यामध्ये पावसाचा जोर आहे आणि त्याच्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। सध्या नदीवरील जी चौपाटी आहे तिच्या पायऱ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि पुढचा भाग देखील असाच पाऊस जर संततधार सुरू राहिला तर मात्र नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदी धोक्याच्या पातळीच्या इशाऱ्यापर्यंत येऊन पोहोचेल। संध्याकाळच्या सुमारास अग्निशमन दल या ठिकाणी नागरिकांना थांबवण्यासाठी होतं, मात्र रात्रीच्या सुमारास कोणतीही प्रशासन व्यवस्था किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नव्हतं। मात्र जशी जशी पाण्याची पातळी वाढेल तसे तसे अधिकारी या ठिकाणी कर्मचारी यायला सुरुवात होतील। त्याचबरोबर नदीला सध्या किती पाणी आहे हे मोजण्यासाठी केंद्राचे जे जलमापक विभाग आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। मात्र सध्या नदीची पाणी पातळी ही हळूहळू वाढतीये, त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांनी थोडं सतर्क राहण्याची गरज आहे। त्यामुळे हा जर पाऊस असाच कोसळत राहिला तर मात्र नदीची पाणी पातळी आणखीन वाढेल आणि नदी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत येऊन पोहोचेल। प्रशासन सगळं सज्ज आहे आणि कालच ठाणे जिल्ह्यामधील जी शिक्षण विभाग आहे त्याने खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत, कारण मुसळधार पावसाचा अंदाज होता आणि तसाच सकाळपासून पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। त्याच्यामुळे नदीची पाणी पातळी जर मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, बदलापूर। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला अधिकची माहिती देतील। विजय, सद्यस्थिती काय आहे वसई विरारमध्ये पावसाची? प्राजक्ता, वसई विरारमध्ये तुडुंब पाणी भरलेलं आहे। मी आता नालासोपारा जो रेल्वे स्टेशन आहे त्याचा 4 नंबर प्लॅटफॉर्म कडे आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि संपूर्ण हा जो रस्ता आहे कंबरभर पाण्यापेक्षा या ठिकाणी जास्त पाणी भरलेलं आहे। आपण बघू शकता हे जे नागरिक जे आहेत या ठिकाणी या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत आणि संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे। लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसराला पाण्याने आता वेढलेलं ही जी दुकानं आपण समोर बघतोय या दुकानामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। आपण जर पहिलं संपूर्ण हा रेल्वे स्टेशनचा परिसर आहे, 4 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूचा आहे, तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। त्यापेक्षा जास्त या ठिकाणी पाणी आहे। आपण बघू शकता माझ्या आता कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हा जो परिसर आहे आपण बघू शकता की या ठिकाणी कंबरवर पाण्यामध्ये या ठिकाणी कंबरवर पाणी साचलंय आणि पावसाचा जो धार आहे जी संतत धार आहे जी धो पाऊस पडतोय आणि या ठिकाणी हा जो पूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे आणि कमरेपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहे। काही लोक या ठिकाणी कामावर जाण्यासाठी आणि ट्रेन सुद्धा पकडतायत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे लोक जे आहेत आपला वाट काढतायत आणि कंबरभर पाण्यातून, कारण कामावर जावं लागतं, कामावर नाही गेलं तर आम्हाला आमचा पगार मिळणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगतायत आणि त्यामुळे हा जो परिसर आपण जर पाहिला तर पूर्णतः जलमय झालेला आहे। कंबरभर पाण्यामध्ये आता मी सुद्धा कंबरभर पाण्यामध्ये आहे आणि लोकांना आवाहन करतोय की या ठिकाणी जर अति महत्वाचं काम असेल तरच या, अन्यथा तुम्ही येऊ नका, कारण कामापेक्षा जीवाची जी हे किंमत आहे ती फार मोठी आहे। कारण आपला जीव सांभाळा, सुरक्षित राहा आणि जर जायचं असेल सगळ्यांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विजय, तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा। सध्या चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय, मुंबई चौपाटीची ही दृश्य। आज हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय तर आज मुंबईला, ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। नालासोपाऱ्यातली ही दृश्य, गाड्या या पाण्यामध्ये बुडतायत, काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे।
तर मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे चुनाभट्टी परिसरात पाणी साचलेलं आहे. चुनाभट्टी परिसरातली ही दृश्य मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि याच पाण्यातून या नागरिकांना प्रवास करावा लागतोय. गाड्या खरं तर या पाण्यामध्ये बुडालेल्या पाहायला मिळत आहेत. चुनाभट्टी परिसरातली ही दृश्य आहेत. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. चुनाभट्टीमध्ये आपण बघू शकता की इकडे वॉटर लॉगिंगला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने इथे पाणी भरायला सुरुवात झाली. आपण बघू शकता हे दोन लोक एक बॅटरी घेऊन चाललेली आहेत कामासाठी आणि त्यांनाही किती त्रास होतोय या पूर्ण लेन बंद झाला. हा रस्ता जो आहे हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला चुनाभट्टी स्टेशनला जोडतो आणि हा रस्ता हा एक महत्वाचा रस्ता आहे असं म्हणू शकतो रहदारीसाठी. पण ह्या रस्त्यात पूर्णपणे आपण बघू शकता एक नदीचं स्वरूप याला आलेलं आहे. इथे पंप आहेत आणि हे पंप अनेक वेळा बंद असतो. आपण बघू शकता की हे बीएमसीचेच कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे बॅटरी घेऊन आलेले आहेत. हेवी पंप चालू करण्यासाठी ते येतील की इथलं पाणी जे आहे ते काढतील. नाला जो आहे इथला बघू शकता आपण की कशा पद्धतीने इथे ओव्हरफ्लडेड आहे. जेव्हा इथे मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस होतो तेव्हा पाणी इथे साचतं आणि इथलं लोकांचं जनजीवन जे आहे ते अगदी ठप्प होऊन जातं. म्हणजे लोक घरातून बाहेरही पडू शकत नाहीत अशी सिच्युएशन असते. त्यामुळे सध्या मुंबईत पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि आपण ही दृश्य जी आहेत ती गुलमोहर लेन सायन मधून आपल्याला दाखवत आहोत. मयुरेश गणपती, नेटवर्क 18 साठी मुंबई.